आमच्या शिरपूर शहरात मोठी मातेचं आमच्या घरी स्थापना होत असते। पिढी ना पिढी आई भगवती जवळ आमच्या परिवारातील मुलांचा शुभविवाह होत असतो। त्यांच्या सोबत इतर गावातील पंचक्रोशीतील इतर लोकांचेही कानबाई मातेचे नारळ परंडले जातात। इतर मुला मुलींचे लग्न लावले जातात आणि या कानबाई मातेचे श्रावणी रोट आम्हालाही आठवत नाही एवढ्या पिढीपासून परंपरागत आम्ही आई भगवती सेवा करत आहोत। दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पहिल्या रविवारी आमच्या गावाची परंपरा आहे, पहिलाच रविवार आम्ही साजरा करीत असतो। आई भगवतीची विधिवत पूजा करण्यासाठी आम्ही 1 महिन्यापासून तयारी करीत असतो। पूर्ण परिवार भाऊबंद या तयारीला लागलेले असतात आणि शनिवारी पासून या कानबाई मातेचा उत्सव सुरू होतो। शनिवारी सप्त्यापूजन भाजीभाकरची रोट झाल्यावर रोट पण नेमले जातात आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने जात्यावर जुनी परंपरा जोपासत जात्यावर रोट दळत असतो। तसेच रविवारी आई भगवतीची स्थापना होत असते। दिवसभर मंडप सजवणं, देवीची साज श्रृंगार करून 7 वाजता स्थापना होते। विधिवत प्रमाणे रोट आई भगवती समोर आणून रोटची पूजा होते, महाआरती होते आणि रात्री जागरण असतं। तसेच सोमवारी आई भगवतीला नगर प्रदक्षिणा घालून नदीवर वाजत गाजत घेऊन सगळ्या महिला सगळे परिवार आनंद घेत देवीचा निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक साजरी होत असते आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करीत असतो।